Press the subscribe button and hit the bell icon to never miss a video from Smitaura. नमस्कार. आजचा व्हिडिओ आहे प्राइज विनिंग गार्डन्सची टूर. ज्यांनी गार्डन्स क्लबच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता आणि ज्यांच्या बागा खरोखर खूप सुंदर आहेत त्या बागांना आम्ही भेटी दिल्या. खूपच सुंदर अशा बागा होत्या. कोणत्या बागेचा कोणता नंबर आहे मला माहीत नाही, पण आम्ही जितक्या बागांना भेटी दिल्या त्या सगळ्याच खूप सुंदर होत्या. सगळ्यात पहिला आम्ही ज्या बागेला भेट दिली तिथे आउटडोअर डेकोरेशन पण खूप छान होतं आणि फळभाज्यांची आणि भाज्यांची लागवडसुद्धा केली होती. छान हिरव्यागार आणि ऑर्गॅनिक भाज्या होत्या. ॲक्च्युली हा व्हिडिओ पोस्ट करायला बराच उशीर झाला आहे, कारण की जवळजवळ आम्ही या बागांना भेटी देऊन 2 महिने होत आले. पहिल्या बागेमध्ये टोमॅटो, कांदा, पडवळ, वांगी, हळद, आलं, टोमॅटो, दुधी भोपळा अशा बऱ्याच भाज्या होत्या. प्रत्येक जागेचा पुरेपूर वापर केला होता. लिंबाच्या झाडाला तर भरपूर लिंबू लागले होते. त्यानंतर ज्या दुसऱ्या बागेला मी भेट दिली, ही बाग अपार्टमेंटमध्ये त्यांनी टेरेसवर केलेली आहे. खूपच छान हिरवंगार टेरेस. तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की तुम्ही टेरेस गार्डनमध्ये आहात. इथे तुम्हाला जे काही प्लांट्स दिसत आहेत ते सगळे इंडोअर म्हणजेच शेड लव्हिंग प्लांट्स आहेत. याचा अर्थ एकच, माणसाला मनात आलं तर कुठेही गार्डन फुलवू शकतो, कुठेही बाग फुलवू शकतो. सगळी बाग पाहिल्यानंतर या बागेच्या ओनरनी आम्हाला याबद्दल माहितीसुद्धा दिली. केमिकल इंजिनियर आहे. शेती आता थोडी आमची 10-12 एकर शेती आहे रेंदाळला. ती शेती पण मीच करतो. माझे भाऊ बघत होते, पण भावाच्या नंतर मग मी बघतो आता सध्या. त्यामुळे त्याला आणि हे गार्डनची मला पूर्वीपासून आवड आहे. जवळजवळ 15 वर्ष मी इथे गार्डनिंग करतो. त्यानंतर आम्ही पुढचं गार्डन एक्सप्लोअर केलं. शैला आणि सुनेत्राचा यासाठी व्हिडिओ घेतला की त्यांची नुकतीच झालेली गोकर्णाची भिशी, जर तुम्ही पाहिला नसेल तो व्हिडिओ तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन. पूर्ण सगळ्या रेसिपीज गोकर्णाच्या कलरमध्ये किंवा गोकर्णाच्या फुलाच्या कलरमध्ये केल्या होत्या. खूपच सुंदर भिशी झाली होती. हे गार्डन तर अजूनच सुंदर दिसत होतं. आउटडोअरच्या प्रत्येक जागेचा वापर पुरेपूर केला होता. खूपच सुंदर. बागेमध्ये अनेक स्टॅच्यूज, बैलगाडी, रांजण, बोन्साय अगदी आर्टिस्टिक पद्धतीनं मांडणी केली होती. तिथेच कॉर्नरला एक छोटंसं मंदिरसुद्धा होतं. खूपच सुंदर. इथेच आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला. त्यांनी आम्हाला सगळ्यांना पोहे, लाडू, खूप छान नाश्ता बनवला होता. आणि पोहे तर माझ्या आवडीचे आहेत. तुम्हा सगळ्यांना पण पोहे इतकेच आवडतात का माझ्यासारखे? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पहिल्यापासून आवड होती, पण नंतर जास्ती लक्ष झालं की क्लास केल्यामुळं. क्लासमध्ये सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. रचना म्हणा, काय असं बोन्साय जास्त म्हणजे कसं करावं, काय करावं, कंपोस्ट. मस्त मॅडमवर नाश्तासुद्धा झाला. बागेबद्दल माहिती दिली. बाग बघून मन तृप्त झालं. नंतर आम्ही पुढच्या बागेकडे निघालो. यानंतर आम्ही घोडावत युनिव्हर्सिटीला भेट दिली. यांचं पण एक्सटिरियर जबरदस्त आहे. माझ्या मुलानं इथेच डिप्लोमा केला, त्यामुळे मी बऱ्याचदा इथे आले होते. तुम्ही पण इथे या युनिव्हर्सिटीला भेट दिली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बापरे, मॉन्स्टेरा बघा कसला भारी आला आहे. इथे या शाळेतील मुलांचं काहीतरी गॅदरिंग वगैरे होतं बहुतेक, त्यामुळे डेकोरेशन पण छान दिसत होतं. इथला पूर्ण कॅम्पस आम्ही पाहिला. खूपच सुंदर, स्वच्छ आणि नीटनेटका. त्यानंतर एके ठिकाणी आम्ही थांबलो आणि मस्त फोटोज वगैरे काढले.
इथल्या सरांनी आम्हाला इथल्या परिसराची माहितीसुद्धा दिली. माझं नाव विजय देसाई. मी गुंडावत ग्रुपमध्ये 24 वर्ष झालं काम करतो. माझा हॉर्टिकल्चर डिप्लोमा झाला आहे. त्यांनी खूप छान माहिती दिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सांगितली, इथे जितक्या आपल्याला बागा दिसत आहेत किंवा जितकी झाडं दिसत आहेत, ही सगळी वेस्ट वॉटरवर आलेली आहेत. कोणतंही पाणी वाया न घालवता त्यापासून बाग फुलवायचं काम घोडावत युनिव्हर्सिटी करते. कसलं भारी आहे ना. असा विचार जर प्रत्येकानं केला तर खरोखरच घराचं आणि देशाचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. तुम्हाला काय वाटतं? सगळे अगदी शहाण्या बाळासारखं सगळं ऐकत होते. त्यांनी माहितीच इतकी सुंदर दिली ना की सगळे अगदी टक लावून त्यांच्याकडे बघत आम्ही सगळ्या गोष्टी ऐकत होतो. कॉलेज, स्कूल आणि हॉस्टेलमधून जमा झालेलं वेस्ट वॉटर या युनिटमध्ये जमा होतं आणि इथं ते प्युरिफाय करून सगळ्या झाडांपर्यंत पोचवलं जातं. इथे छोटे छोटे वेगवेगळे म्युरल्स पण आम्हाला बघायला मिळत होते. खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असे हे म्युरल्स आहेत. घोडावत युनिव्हर्सिटीचं एक्सटिरियर मला खूप आवडलं. अडेनियम बघा कसे लावलेत. नंतर आम्ही आलो कॅन्टीन सेक्शनला. तिथं पण मस्तपैकी हिरवीगार झाडं लावलेली होती आणि एक छान म्युरलसुद्धा होतं. मी बऱ्याचदा या युनिव्हर्सिटीला आले, पण जेव्हा त्या सरांनी आम्हाला सगळी माहिती सांगितली, मी एका वेगळ्या नजरेनं या युनिव्हर्सिटीकडे पाहिलं. म्युरल्स तर बघा कसले भारी भारी आहेत. त्यानंतर आम्ही घोडावत सरांच्या फार्म हाऊसला भेट दिली. मी या फार्म हाऊसबद्दल बरंच ऐकलं होतं की आतलं इंटिरियर खूप सुंदर आहे, अगदी बघण्यासारखं आहे आणि अगदी जसं ऐकलं होतं तसंच होतं. खूपच सुंदर. प्रत्येक ठिकाणी म्युरल्स, मूर्त्या खूप सुंदर होत्या. आतमध्ये बाईक्सची एवढी व्हरायटी होती. मला यातलं जास्ती काही कळत नाही, पण माझ्या मुलांना आवडेल म्हणून मी हे व्हिडिओज घेतले. इथे लक्ष वेधून घेतलं ते या पेंटिंगने आणि या मूर्त्यांनी. आपण यांना म्युरलसुद्धा म्हणू शकतो. खूपच सुंदर. प्रत्येक स्टॅच्यू वेगळा. हे पेंटिंग मला जबरदस्त वाटलं. बाईक्स बघा, एकापेक्षा एक होत्या. बऱ्याच जणांनी बाईक्सबरोबर फोटोसुद्धा काढले. इतकी व्हरायटी मी पहिल्यांदाच बघितली आहे. मी मघाशी सांगितल्याप्रमाणे मला यातलं इतकं काही कळत नाही, पण मला झाडं कळतात आणि निसर्ग कळतो. किती सुंदर दिसतं बघा. फक्त झाडांमुळं आणि फुलांमुळं किती ग्रेस येतो एखाद्या गोष्टीला. इथली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला जाणवली, सगळं सिस्टमॅटिक. सगळ्या वस्तू, झाडं जरी वेगवेगळी असली ना तरी त्याला एक रिदम होता. त्या सरांना आम्ही गार्डन्स क्लबकडून एक भेटवस्तूसुद्धा दिली. आमचं इकडे हे चाललं आहे आणि सुनेत्राचं आणि शैलांचं इकडे काय चाललं आहे बघा. प्रत्येक गोष्टीमध्ये आणि जागेचा जो वापर केला होता त्यामध्ये एक आर्टिस्टिकपणा जाणवत होता. हे सगळं फिरल्यानंतर आम्ही जे बघितलं त्यामुळं मन अगदी प्रसन्न झालं. तुम्हाला पण मी दाखवते. आर्टिफिशियल वॉटरफॉल कसला भारी आहे बघा ना. ते स्टॅच्यूज, ते चेहरे कसलं मस्त दिसत होतं की सगळ्यांचा फोटो काढायचा मोह आवरला नाही इथला. प्रत्येक गोष्टीमध्ये आर्टिस्टिकपणा. व्हिडिओ कशाचा घेऊ आणि कशाचा नको असं झालं होतं. तुम्ही हा पूल बऱ्याच मूव्हीजमध्ये किंवा सिरियल्समध्ये पाहिला असेल. त्यानंतर आम्ही निघालो दुसरी बाग बघायला. जाताना दंगामस्ती तर असतेच. आणि यांचं बघा काय चाललं आहे.
माझ्याबद्दलच काहीतरी बोलत असणार. त्यानंतर काही इंडस्ट्रीयल बागांच्या व्हिजिटसुद्धा होत्या. ह्या बागांच्या व्हिजिट्स अगदी शैक्षणिक सहलीसारख्या असतात, ज्यातून मजा तर येतेच, त्याशिवाय खूप काही शिकायलासुद्धा मिळतं. इथे आम्हाला त्यांनी वडापाव सर्व केला. त्यांच्या कॅन्टीनचा जबरदस्त होता. ही होती घाडगे पाटील इंडस्ट्री. एक्सटिरियरला ही बुद्धाची मूर्ती बघा किती सुंदर आहे. नंतर आम्ही यांची बाग व्हिजिट केली. नंतर आम्ही व्हिजिट केली मौर्या इंडस्ट्रीजला. तिथंही त्यांनी खूप छान स्वागत केलं आणि आमच्या सगळ्यांसाठी लंच अरेंज केला होता. तिथलं एक्सटिरियरसुद्धा खूप छान होतं. पूर्ण बाग फिरल्यानंतर आम्ही जेवणाचा आनंद घेतला, फोटोज काढले. हे प्लांट बघा किती मस्त आहे. लंच पण खूप मस्त होता. जेवण सगळ्यांना आवडलं आणि फिरून फिरून भूक लागली होती, त्यामुळे सगळ्यांनी मस्तपैकी जेवणावर फडशा पाडला. इथे आम्हाला कंपोस्टिंगचं युनिटसुद्धा बघायला मिळालं. विशेष आहे ना. निसर्गाबद्दलची इतकी जागरूकता खरंच महत्त्वाची आहे. आपण नकळतपणे निसर्गासाठी आपलं योगदान देत असतो. त्यानंतर सगळ्यात शेवटी आम्ही गेलो शोभा तावडे मॅडम यांच्याकडे. यांची बाग पण खूप सुंदर आहेच, त्याशिवाय झाडंसुद्धा हेल्दी आहेत. तुम्हाला इथे बघितल्यावर कळेल, प्रत्येक झाडाला एक शाईन, सुंदरपणा, फुलांचे कलर्स खूपच सुंदर आहेत. या सगळ्या बागा बघितल्यानंतर खूप छान आयडियाज आल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात आली ती म्हणजे नुसतं झाडं लावणे म्हणजे एक्सटिरियर नव्हे किंवा गार्डन नव्हे. प्रत्येक गोष्ट आर्टिस्टिकपणे, फोकल पॉईंट, कुठली गोष्ट कुठे छान दिसेल, कुठलं झाड कुठे छान दिसेल, हे आर्टिस्टिक पद्धतीनं लावणं म्हणजे खऱ्या अर्थानं गार्डनिंग. इथे पण आम्ही थोडं फिरलो, सरबत घेतलं आणि सगळ्या झाडांचं निरीक्षण केलं. तुम्हाला या प्लांटचं नाव माहिती आहे का? माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की या प्लांटला काय म्हणतात. प्लांट आणि त्याची तकाकी पाहूनच आपल्याला कळतं की झाड किती हेल्दी आहे. प्रत्येक गोष्टीची मांडणीसुद्धा बघा. तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर बऱ्याच आयडिया आल्या असतील की आपलं गार्डन आपण कसं ठेवलं पाहिजे किंवा कशा पद्धतीनं त्याची मांडणी केली पाहिजे. एका साईडला त्यांनी व्हेजिटेबल गार्डन पण केलं आहे बघा. इथे टोमॅटो दिसत आहेत, कोबीज दिसतो आहे, वांगी दिसत आहेत, छोटी छोटी वांगी पण आलेत, पुदिना दिसतो आहे, बोन्साय तर एकापेक्षा एक आहेत बघा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.